मागील आठवड्यात काश्मीर पहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने 7 मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे। यामध्ये 9 ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। यामुळे जे जवान घरी सुट्टीवर आले आहे अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडेगाव नंदीचे गावातील असलेले मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिसोका यामिनी यांच्याशी नुकताच 5 मे रोजी विवाह झाला होता, परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहे। मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेचे धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाले आहे। या धाडसी निर्णयाचे सर्वत्र तालुक्यात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे। यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला। युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली। पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे। देशाच्या सुरक्षिततेसाठी जवान मनोज पाटील यास हळद फिटली नाही आणि मेहंदी फिटली नाही अशा स्थितीत कॉलनी हा सर्वांसाठी अभिमान वाटावा असा प्रसंग असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले। पाचोरा शहरातील स्वर्गीय राजीव गांधी कॉलनीत सध्या मनोज पाटील यांचा रहिवास आहे, तेथूनच ते रवाना झाले। त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर 10 पाकिस्तानींचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला। यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय सिंग पाटील यांनी देखील सत्कार केला। पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील या देशाच्या सरहद्दीवर रवाना करताना आई वडील आणि पत्नी भाऊ सह काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी फौजी जवान ऑपरेशन सिंदूरसाठी रवाना होताना पाचोरा रेल्वे स्थानकावर अश्रू अनावर झाले होते। जे आहेत अवघ्या 2 दिवसाच्या लग्नानंतर पुन्हा देश सेवेसाठी हजर होण्यासाठी जाते। पाचोरा तालुक्यातील आमचा जवान जो आहे मनोज ज्ञानेश्वर पाटील असं कालच आमच्या मित्राचं लग्न झालं आणि ज्या पहलगामचं झालं आता युद्ध सदृश परिस्थिती ही निर्माण झालेली आहे आणि अशा याच्यामध्ये त्याला कॉलिंग झाली आणि कॉलिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी तो लगेच निघाला। म्हणजे अजून हळदी फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही आणि असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी आमच्या संरक्षणासाठी देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असता आम्हाला सगळ्या पाचोरेकरांना अभिमानाची गोष्ट आहे। सगळं ॲक्च्युली हा क्षण जो आहे तो सगळ्या त्यांच्या आई वडील वगैरे त्यांना प्राऊडफुल होणारा अभिमान वाटणाराच क्षण आहे आणि सुदैवाने आम्ही परमेश्वराला एकच आम्ही चिंतितो की असं काही घडू नये, युद्धच होऊ नये, अशी परिस्थिती येऊच नये असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। आमचा जवान हा पुन्हा सुखरूप यावा यासाठी आम्ही प्रार्थना करणार आहोत सगळेजण आणि देशाच्या सुरक्षेसाठी ज्या माणसाची हद मिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही हा असं जाणं हा सगळ्यात मोठा या शहरातल्या या तालुक्यातल्या आणि या जिल्ह्याच्या नावात उत्तर महाराष्ट्राला अभिमानाचा क्षण आहे। आपण मात्र ड्युटी जॉईन करता आहे तुमची पती मला खूप अभिमान आहे। माझे मिस्टर बॉर्डरवर चालले आज आमचं सत्यनारायण पूजा होती तरी मी त्यांना सोबत करते जागा देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतं तुम्हाला देशासाठी जागा काय सांगणार ड्युटीला मी जॉईन करत आहे। माझा अभिमान माझा मुलगा देशासाठी जातो सेवा करतो सेवेसाठी मला खूप अभिमान लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी तीन बैरी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना परिवारांना आणि त्याला शुभेच्छा। काय वाटतं तुम्हाला एकदम सॅटिस्फाय। दादा आपण बघतोय की काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला झाला होता, त्यानंतर आता युद्धजन्य परिस्थिती पण आहे। काय नेमकं एअर स्ट्राईक झालेला आहे, भारताने बदला घेतला आहे पाकिस्तानचा, काय वाटतं तुम्हाला? ते बदला म्हणा का काही म्हणा पण माझ्या मुलाचं जे हे आहे दारिश्य आहे जोपर्यंत ऑर्डर आली तोपर्यंत लगेच निघालं आहे ते मला अभिमान। लग्न केव्हा झालं? 5 मेला। आज काय घरी कार्यक्रम काय होता? आज सत्यनारायणचा कार्यक्रम होता तरी सोडून जाता। ठीक आहे। प्रतिनिधी शकील शेख, माझा महाराष्ट्र न्यूज, भडगाव।